शहरातील खड्डेमय रस्ते दुर्लक्षित करून महापालिकेने स्वतःच्या इमारतीसमोरील रस्ता दुरुस्त केल्यामुळे स्वराज इंडिया आक्रमक झाली असून महापालिकेच्या विरोधात उपहासात्मक आंदोलन करण्यात आले। मनपा प्रशासनाने इमारतीसमोरील रस्त्याची दुरुस्ती केली आहे, त्याविषयी स्वराज इंडियाच्या वतीने मनपाचे अभिनंदन करून गेट समोर फुलांचा वर्षाव करण्यात आला। मागील अनेक दिवसापासून परभणी शहरातील रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी सर्व स्तरांमधून होत आहे, परंतु परभणी मनपाला याकडे लक्ष द्यायला वेळ नाही। स्वतःचा रस्ता मात्र त्वरित दुरुस्त केला आहे, त्यामुळे या कारभाराचा स्वराज इंडियातर्फे निषेध करण्यात आला आहे। जैन मी गोविंद उत्तमराव जिल्हाध्यक्ष स्वराज इंडिया परभणी। आज आपण परभणी शहर महापालिकेच्या प्रवेशद्वारावर उभे आहोत। इथं आपण फुलं अर्पण केलेली आहेत महापालिकेच्या प्रवेशद्वारावर, कारण की ही प्रशंसनीय बाब आहे की किमान महापालिकेजवळ एवढा निधी आलेला आहे की त्यांनी इथल्या रस्त्याचं पॅचअप केलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीत काम केलेलं आहे, जिथे की परभणीकर प्रामाणिकपणे वर्षानुवर्ष कर देते आणि वाढीव कर ही महापालिका वाढवत राहते, तेही कर सर्वसामान्य परभणीकर देत असतात। मागील 2.5 वर्षापासून आम्ही स्वराज इंडियाच्या माध्यमातून सुद्धा आंदोलन केली आहेत, शेवटी उपोषण केलं मराठवाडा मुक्ती संग्राम दिनासारख्या दिनी, पण कुठेही परभणीकरांना दिलासा देण्याचं काम करण्यात आलं नाही। इव्हन मुख्यमंत्री आले असता सुद्धा जे रस्ते PWDकडे वर्ग करण्यात आले आहेत असं वारंवार कारणं सांगतात, तेही रस्त्याचं पॅच महापालिकेने केलेलं आहे। म्हणजे की महापालिका फक्त शोषण करण्याचं काम करत आहे। किमान महापालिका आयुक्तांनी थोडंसं कुठंतरी एक आत्मीयता बाळगून कुठंतरी आपली कर्तव्यदक्षता आपल्या पदाची कुठंतरी लाज राखण्याचं काम करण्यात यावं, ही आमची यावेळेस विनंती आहे। पण प्रशासनीय बाब आहे, महापालिकेचं अभिनंदन करण्यासाठी आज इथं फुलांचा वर्षाव आम्ही केलेला आहे। अपेक्षा एवढीच आहे, किमान पुढच्या पावसाळ्यापर्यंत परभणी शहरातील खड्डे तरी बुजवा। प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी, DLP न्यूज परभणी।